फुलंब्री तालुक्यातील वाकोद येथील प्रकल्पासाठी बजरंग हरिचंद ताटू या शेतकऱ्याची जमीन संपादित करण्यात आली होती। या भूसंपादनाचा मावेजा बाजारभावाप्रमाणे देण्यात आला नाही, त्यामुळे तो वाढवून देण्यात यावा यासाठी ताटू न्यायालयात गेले। 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या कायदेशीर लढाईत ताटू यांचा विजय झाला। जिल्हा न्यायालयाने बजरंग ताटू यांचा भाऊ श्यामलाल ताटू यांना 2,22,00,000 रुपये मावेजा देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले। मात्र न्यायालयाचा आदेश जिल्हा प्रशासनाने कचऱ्याच्या पेटीत टाकला। त्यानंतर श्यामलाल ताटू हे पुन्हा न्यायालयात गेले। जिल्हा न्यायालयाने मावेजा देण्यास जाणीवपूर्वक विलंब होत असल्यामुळे मावेजा द्या, अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले। जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशाची प्रत घेऊन बेलीफ, वकील वीरेंद्र बारहाते आणि जमीन मालक श्यामलाल ताटू हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले। मात्र न्यायालयाने खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिल्याचे कळताच जिल्हाधिकारी विनय गौडा GC हे निघून गेले। जिल्हाधिकारी निघून गेल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या केबिनला कुलूप लावले। न्यायालयाच्या बेलीफने जिल्हाधिकाऱ्यांच्या कुलूपबंद केबिनचा पंचनामा करून प्रशासनाला नोटीस देण्याचा प्रयत्न केला। या सगळ्या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात 3 तास गोंधळाचे वातावरण होते। जिल्हाधिकाऱ्यांची वाट बघून बेलीफ निघून गेला। घरचे लोक 10-20 लोक सारी आम्ही एका घरातले सारी परेशान आहे, याचे कामाला सर्व जातो आम्ही। हे पैसे जर आता मिळाले मग नंतर काय कामाचे, पैसे माझे 2 भाऊ असे गेले, पैसे करता गेले काय त्याचं काय झालं। आता मी एक बघतो म्हणून सांगू लागलो, बस त्याच्या पुढे काही बोललं। हे प्रकरण 1996ला यांची वाकोद प्रकल्पाअंतर्गत लेहा जहांगीरची यांची जमीन होती। त्या 3 भावांची जमीन वाकोद प्रकल्पाअंतर्गत अधिग्रहित केली होती। त्याचा मोबदला त्यांना 2006ला भेटला होता आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी 2006 रोजी रेफरन्स दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये। तर त्याचा निकाल 2022ला लागला। तर 22पासून आजपर्यंत पैसे भरले नाहीत। या दरम्यान ज्यांनी प्रकरण दाखल केले होते ते पक्षकार वारले, त्यांचे मुलं नोकरीतून रिटायर्ड झाले आणि निकाल लागल्याच्या 4 वर्षानंतरसुद्धा त्यांनी पैसे जमा न केल्यामुळं जानेवारी 2026ला आपण वॉरंट काढलं होतं। तर वॉरंट काढलं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी 8 आठवड्यात पैसे जमा करू असं लेखी दिलं, ते कोर्टासमोर दाखल केलं। त्याच्यानंतर म्हटलं की मार्च एंडिंग आहे, मार्च नंतर तुमचे पैसे जमा करू, आणि त्याच्यानंतर अजूनही त्यांनी पैसे जमा केले नाहीत। पैसे जमा करण्याऐवजी त्यांनी या मॅटरच्या विरुद्ध अपील दाखल करण्याचं हालचाल सुरू केली। त्याच्यामुळे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि न्यायालयाने कलेक्टर साहेबांची खुर्ची जप्तीचा आदेश पारित केला। बरं, तुम्ही इथं आले तर इथं काय नेमकी घटना घडली? कलेक्टर साहेब तुम्हाला भेटले का आणि प्रशासनाचे अधिकारी कोण काय बोललो तुम्हाला? नाही, आम्ही इथं जेव्हा आलो होतो तर कलेक्टर साहेबांची हिअरिंग चालू होती, तर आम्ही बाहेरच थांबलो होतो। तर जे संबंधित अधिकारी आहेत वाकोद प्रकल्पाचे ते भेटायला आले होते। त्यांनी सांगितलं की तुमचे 3 आठवड्यात आम्ही पैसे जमा करू। तर त्यांना तेव्हा सांगितलं 4 वर्षात तुम्ही जमा केले नाही, 30 वर्ष झालं, परत तुम्ही अपील दाखल करत आहात, तर आम्हाला खुर्ची जप्त करण्याशिवाय पर्याय नाही। तर जेव्हा जप्त करायला आलो तर ऑफिस बंद होतं, त्याच्यामुळं आम्हाला इथं पंचनामा करावा लागला। आता याच्यापुढे हा जो जप्ती पंचनामा आम्ही तयार केलेला आहे, तर जप्ती पंचनाम्यानुसार आम्ही कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि परत खुर्ची जप्त करण्याचा आदेश पारित करावा अशी माननीय न्यायालयाला विनंती करणार आहोत।